सेमिस्टर 4 पेपर 2 राजकीय मूल्य आणि विचार प्रणाली या पेपर संबंधीची सर्व लेक्चर्स या पेजवरती तुम्हाला मिळतील. यूट्यूबच्या या पेजवरती हक्कांचे 2 भागामध्ये आपण चर्चा केली. त्याच्यानंतर ही नकाशावरून जगाची सफर जनरल नॉलेजचा प्रश्न आहे तो थोडासा. त्यानंतर स्वातंत्र्य, समानता आणि न्याय, लोकशाही, फॅसिझम, फेमिनिझम आणि मार्क्सवाद. कार्ल मार्क्सचे 4 भागांमध्ये चर्चा याच्यामध्ये आहे. तर या सगळ्या लेक्चर्समध्ये तुम्ही मला वाटतं उपस्थित असालच. काही कारणाने काही मिस झाली असतील तर ही सगळी तुम्ही बघू शकता. फेमिनिझममध्ये विशेषतः हे जे काही एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला दिसतोय तर मंगल पांडे पिक्चरमधला हा काही भाग आहे. सती प्रथेसंबंधाचा हा व्हिडिओ होता. तर तो सगळे जरूर पहा. आणि त्यानंतर मग हा सारांश आहे. हा थोडक्यातच आपण सगळं कव्हर करणार आहोत. हक्कांची चर्चा करायची. हक्क हा पहिला तुमचा चॅप्टर आहे. तर 1215 पर्यंत मागे गेल्यावर आपल्याला ही चळवळ सुरू झालेली दिसते. जनतेने राजाकडे किंवा सत्ताधाऱ्यांकडे, आम जनतेने सत्ताधाऱ्यांकडे हक्कांची मागणी केली. यामध्ये चित्रात दिसतंय ते राजा आणि सगळे व्यापारी आहेत. हा इंग्लंडचा राजा आहे त्यावेळेचा 1215 मधला आणि हे इंग्लंडमधले, लंडनमधले व्यापारी आहेत. तर त्यांनी एक करार करून घेतला, त्याला मॅग्ना कार्टा असं म्हणतात, 1215 मध्ये. आणि त्या करारान्वये त्यांनी आपल्याला काही हक्क मागून घेतले, काही सवलती मागून घेतल्या. म्हणजे हक्कांचा जो इतिहास आहे तो असा इथून सुरू झालेला दिसतो. हे त्याच्याही आधी काही प्रयत्न झालेत, पण हा मोठ्या प्रमाणावरचा पहिला प्रयत्न मानला जातो. आणि राजानेही लोकांना हक्क दिले. राजाकडून सनद मिळवली गेली, चार्टर. आता सिटिझन्स चार्टर नावाचा प्रकार तुम्ही आता सगळीकडे बघत असाल, बँकांमध्ये, सरकारी ऑफिसेसमध्ये. तर त्यापैकीच हा आहे मॅग्ना कार्टा. बृहद सनद असं मराठीमध्ये त्याला म्हणतात. सहसा मॅग्ना कार्टा हा शब्द वापरला तरी हरकत नाही. त्याच्यानंतर 16व्या शतकातली 17व्या शतकामध्ये जॉन लॉक हा ब्रिटिश विचारवंत, त्याला उदारमतवादाचा जनक असंही म्हणतात, फादर ऑफ लिबरलिझम, लिबरल आयडिओलॉजी. त्याची पण चर्चा व्याख्यानामध्ये मी केलेली आहे. लिबरलिझम म्हणजे काय हेही सांगितलं आहे. आयडिओलॉजीची चर्चा आहे, लिबरलिझम म्हणजे काय त्याची चर्चा आहे, इंडियन लिबरल्स विषयी चर्चा आहे. महादेव गोविंद रानडे असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, तर हे सगळे इंडियन लिबरल्स आहेत. किंवा राजाराम मोहन रॉय असतील, त्या सगळ्यांची चर्चा त्या व्याख्यानांमध्ये केलेली आहे. ते जॉन लॉकनी पहिल्यांदा थिअरी ऑफ नॅचरल राईट्स मांडली. म्हणजे राईट्सचा इतिहास त्याच्यामध्ये पहिल्यांदा मांडलेला सिद्धांत आहे तो थिअरी ऑफ नॅचरल राईट्स, नैसर्गिक हक्कांचा सिद्धांत. जगण्याचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आणि संपत्तीचा हक्क, म्हणजे राईट टू लाईफ, लिबर्टी अँड प्रॉपर्टी, हे 3 हक्क नागरिकांना किंवा माणसाला जन्मतःच मिळालेले असतात असा तो सिद्धांत सांगतो. आता हा सिद्धांत मुख्यतः कोणाच्या विरुद्ध होता आणि कोणाच्या बाजूनी होता, तर तो सरंजामदारांच्या विरोधात होता, राजाच्या विरोधात होता आणि सर्वसामान्य माणसांची बाजू मांडणारा होता. 17व्या शतकातला इंग्लंडचा इतिहास जर तुम्ही पाहिला, त्याचं पण सगळ्या लेक्चर्समध्ये उल्लेख आहे. तर 2 मोठ्या क्रांत्या, 1648ची रक्तरंजित क्रांती आणि 1688ची वैभवशाली राज्यक्रांती. 1648 मध्ये रक्तरंजित असं त्याला नाव दिलं जातं. त्याचं कारण चार्ल्स फर्स्ट या राजाचा तिथे वध करण्यात आला, हत्या करण्यात आली. हत्या म्हणण्यापेक्षा त्याला लोकांनी पकडलं, त्याच्यावर खटला भरला आणि तो त्याच्यामध्ये दोषी आहे हे सिद्ध केलं आणि मग त्याला
मृत्यूदंड दिला. आणि मृत्यूदंड दिला म्हणजे त्याच्याच राजवाड्यामध्ये, त्याच्याच शहरामध्ये त्याला तलवारीने त्याची मान कापून त्याला मारण्यात आलं. म्हणून त्याला रक्तरंजित क्रांती असं म्हणतात. म्हणजे राजाने सुद्धा सैन्य जे काही पाठवलं होतं त्याच्यामध्ये सामान्य माणसांचाही काही मृत्यू झाला आणि शेवटी राजाचा मृत्यू होऊन ती क्रांती लोकांच्या बाजूनी यशस्वी झाली. परंतु अर्थातच तिथे क्रॉमवेल नावाचा सेनापती त्यांनी सत्ता ताब्यात घेतली. जनतेच्या हातात खऱ्या अर्थाने सत्ता आलीच नाही. 1688 मध्ये मात्र जनतेच्या हाती सत्ता आली, खऱ्या अर्थाने जनतेच्या हातात सत्ता आली. आणि सामान्य माणसांनी व्हिग पार्टीच्या मदतीने राजाची सत्ता उलथून टाकली, अन्यायी अत्याचारी राजाची सत्ता उलथून टाकली आणि आपल्याला हवा तो राजा पुन्हा गादीवर आणून बसवला आणि मग तो तिथपासून नामधारी झाला. म्हणजे सगळी खरी सत्ता ही पार्लमेंटच्या हातामध्ये गेली आणि मग तिथून जनतेचे, आम जनतेचे हक्क वाढायला लागले, अधिकाधिक हक्क त्यांना मिळायला लागले. 1789 मध्ये, म्हणजे पुढच्या शतकामध्ये, 18वं शतक ज्याला म्हणतो, तर फ्रेंचांनी पण मोठी राज्यक्रांती केली राजाच्या विरोधात. तिथे पण राजाला गिलोटिन खाली, राजा आणि राणी दोघांनाही गिलोटिन खाली घालून मारण्यात आलं. मारी अंतान्वेत हिचे शब्द तुम्ही ते लहानपणापासून अगदी इतिहासाच्या पुस्तकात वाचले असतील, ऐकले असतील, की तुम्हाला म्हणजे लोक तक्रार करायला गेले. अर्थात नंतर असं आता प्रसिद्ध झालं की त्या सगळ्या दंतकथा आहेत, ती बिचारी राणी असं म्हणाली असेलच असं नाही, ती खूप सरळ आणि साधी होती. परंतु दंतकथा अशा प्रसारित झालेल्या होत्या की राणीकडे लोक भाकरी मिळत नाही म्हणून सांगायला गेले, तर राणीने त्यांना उत्तर दिलं, भाकरी मिळत नाही तर काय हरकत आहे, केक खा. तर उद्दामपणा, मगरुरी, आणि मग त्यांच्या विरुद्ध लोकांनी क्रांती केली, त्यांना पळवून लावलं, ते पकडलं आणि मग त्यांना पुन्हा गिलोटिन हे एक खास शस्त्र आहे. त्याचा एक फोटो किंवा व्हिडिओ मी पुन्हा नंतर टाकेन किंवा या प्रेझेंटेशनमध्ये इन्क्लूड करेन, तर ते तुम्ही नंतर पाहू शकता. तर ते फ्रेंच राज्यक्रांतीच्या दरम्यान पुढे आलेलं एक मोठं शस्त्र, त्याच्या खाली राजा आणि राणी दोघांची हत्या करण्यात आली. आणि मग नंतर फ्रेंच डिक्लेरेशन ऑफ राईट्स ऑफ मॅन. हक्क म्हटलं की एक तुम्ही लक्षात घ्या, ते मिळवावे लागतात आणि ते मिळवण्यासाठी झगडा, क्रांती, हिंसा, हे सगळ्या गोष्टी आल्या. ब्रिटनमध्ये हिंसा झाली आहे, फ्रान्समध्ये हिंसा झाली आहे, पुढे आपण बघणार आहोत ते इटलीमध्ये किंवा साम्यवादी व्यवस्थांमध्ये. सगळीकडे तुम्हाला दिसेल की हक्क मिळवण्यासाठी क्रांती करावी लागली आहे, लढा द्यावा लागला आहे किंवा हिंसेच्या मार्गाचा वापर लोकांना करावा लागलेला आहे. तर फ्रेंच राज्यक्रांती जी झाली किंवा फ्रेंच डिक्लेरेशन ऑफ राईट्स ऑफ मॅन जे होतं, त्याला प्रेरणा जी मिळाली होती ती जीन जॅक्स रूसो किंवा रूसो या नावाने जो प्रसिद्ध असलेला फ्रेंच विचारवंत आहे, त्याच्या विचारांमुळे प्रभावित होऊन ही क्रांती झाली. त्या क्रांतीचा एक मुख्य स्रोत तो होता. आणखीनही काही प्रभाव होते क्रांतीवरती. पुढे 1919 मध्ये, 20व्या शतकामध्ये, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. म्हणजे कामगारांच्या हक्कांसाठी लढणारी संघटना. पहिलं महायुद्ध संपल्यानंतर एक अशी मोठी लाट आलेली होती की ज्याच्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करा, आंतरराष्ट्रीय राजकारण अधिक खुलं केलं पाहिजे, त्याच्यामुळे राष्ट्रांमधले वाद कमी होतील, संपतील, चर्चेच्या माध्यमातून संपतील आणि मग त्यातून त्या शांततेच्या प्रक्रियेमधून एकूण जगामध्ये शांतता पसरेल, ही
म्हणजे हे त्यांचे सगळे दावे होते. त्याच्यातूनच मग त्यांनी इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची पण स्थापना करण्यामध्ये पुढाकार घेतला, सहभाग घेतला. तर 1919मध्ये या कामगार संघटनेची स्थापना झाली. याची आज साईट आहे. त्या साईटवर त्यांचा सगळा इतिहास दिलेला आहे. तर तो सगळा तुम्ही बघू शकता. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन अबाउट ILO, त्याच्यामध्ये मध्ये स्थापन झालेली. तर हे सर्व डिटेल्स त्याचे तुम्ही तिथे तपासू शकता. कामगारांच्या हक्कासाठी स्थापन झालेली संघटना. पुढे 10 डिसेंबर 1948ला पॅरिसमध्ये जनरल असेंब्लीचं रेझोल्युशन आहे ते. तर जागतिक मानवी हक्कांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्याची साधारणपणे 30 कलमं आहेत. तर हे सगळं इंग्लिशमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळेल. मी आपल्या ग्रुपवरती आधीच मराठीमधून असलेला हा जाहीरनामा टाकलेला आहे, तोही वाचून पहा. अगदी अलीकडच्या काळामध्ये 20व्या शतकामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर आणखीन शांतता, मानवी हक्क आणि न्यायासाठी झगडणाऱ्या अनेक संस्था पुढे आल्या. मग त्याच्यामध्ये हे एक मोठं नाव आहे ॲम्नेस्टी इंटरनॅशनल. ॲम्नेस्टी म्हणजे दयाभाव, सहानुभूती या अर्थाने तो शब्द वापरला जातो. तर ॲम्नेस्टी इंटरनॅशनल जगभरामध्ये अनेकांचे हक्क हिरावून घेतले जातात, अनेकांवर अन्याय होतो. तर त्याच्या संदर्भात काम करणारी ही संघटना आहे. भारताच्या बाबतीत यांचा अनुभव फारसा चांगला नाही आहे. हा त्यांचा व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता. यूट्यूबवरती हा व्हिडिओ आहे. साधारणपणे म्हणजे नैसर्गिक आपत्ती, दंगली, संघर्ष. तर हा व्हिडिओ नंतर सावकाश तुम्ही पाहू शकता. आपण आता तो पॉज करूया. तर 1961मध्ये या संघटनेची स्थापना झाली. लंडनमध्ये त्याचे हेडक्वार्टर्स म्हणजे फाउंडेशन त्याचं लंडनमध्ये आहे. आजही त्याचे हेडक्वार्टर्स तिथेच आहेत. पण आता जगभर त्यांच्या शाखा आहेत आणि जगभरातल्या शाखा बऱ्यापैकी स्वतंत्रपणे काम करतात. लंडनवरून त्याचं नियंत्रण आहे, म्हणजे ती ब्रिटिशांची संस्था आहे असं अजिबात नाही आहे. पण यांचं थोडंसं वादग्रस्त प्रकरण असं की त्याने काश्मीरमध्ये सर्व्हे केला आणि काश्मीरमध्ये तिथल्या दहशतवादी आपण ज्यांना म्हणतो ते स्वातंत्र्य सैनिक आहेत. त्यांना काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी ते लढत आहेत आणि त्यांच्यावर भारतीय लष्कर आणि भारत सरकार अत्याचार करतं असे रिपोर्ट्स दिलेले होते. आणि मग त्यांच्या या रिपोर्ट्सच्या नंतरच भारताचा मानवी हक्क आयोग 90च्या दशकामध्ये स्थापन करण्यात आला. आणि मग त्यांनी स्वतःचा सर्वे घेऊन जगाला दाखवून दिलं की आम्ही अत्याचार करत नाही, उलट किती मदत काश्मीरच्या लोकांना केलेली आहे. पण अशा संघटना अनेक आहेत. ग्रीन पीस नावाची एक संघटना आहे. आता त्यापैकी बऱ्याच वादग्रस्त ठरलेल्या आहेत भारतामध्ये. विशेषतः 2014 नंतर जे काही इथलं राजकारण बदललेलं आहे त्याच्यामध्ये या संस्था थोड्याशा वादग्रस्त झालेल्या आहेत. अ थिअरी ऑफ जस्टिस, जॉन रॉल्स नावाचे विचारवंत. रॉल्स संबंधाने आपण एक सेमिनार घेतला होता, त्याच्यामधलं एक व्याख्यान, त्याची लिंक पण मी तुम्हाला देईन ग्रुपवरती. तर ते जरूर वाचून बघा, ऐकून बघा. तर जॉन रॉल्सनी हे पुस्तक 1960च्या दशकामध्ये लिहिलं. न्यायाच्या संकल्पनेची अलीकडच्या काळातली सगळ्यात व्यापक चर्चा. पुढच्या वर्षी तुम्ही जर पॉलिटिकल सायन्स घेणार असाल तर याची विस्ताराने चर्चा आपल्याला करायचीच आहे.
हक्क, न्याय, स्वातंत्र्य, समानता भारतातली आणि तेही विशेषतः इथल्या ज्या काही दलित जाती आहेत, मागास राहिलेल्या जाती आहेत, त्यांचं नाव घेतल्याबरोबर डॉक्टर आंबेडकरांचा उल्लेख करावाच लागतो. आंबेडकरांनी लिहिलेलं हे एक पुस्तक आहे, अनाहिलेशन ऑफ कास्ट, जातीव्यवस्थेचा अंत. म्हणजे भारतामध्ये समानता, न्याय, स्वातंत्र्य हे सगळं अर्थपूर्ण रीतीने जर प्रस्थापित करायचं असेल तर मुळात इथली जातीव्यवस्था मोडावी लागेल, जातीव्यवस्थेचा अंत करावा लागेल आणि मगच बाकीच्या गोष्टी इथे शक्य होतील, अन्यथा नाही. तर त्यांचं ते नेहमीच म्हणणं असायचं. लाहोरला त्यावेळेला भारत एक होता, फाळणी झालेली नव्हती, 1936ची ही गोष्ट आहे. तर लाहोरला एक जातपात तोडक मंडळ होतं. जातपात तोडक मंडळ ऑफ लाहोर, आर्य समाजाचा ते थोडंसं भाग पण होते. आर्य समाजाची भूमिका पहिल्यापासूनच जातीच्या विरोधातली आहे. तर हे जातपात तोडक मंडळ नावच त्यांनी तसं दिलेलं आहे. त्यांनी आंबेडकरांना भाषण द्यायला आमंत्रण दिलं. आंबेडकरांनी भाषण लिहून काढलं आणि त्यांना तपासायला पाठवलं की तुम्हाला जर हे परवडणार असेल, हे चालणार असेल तर मी येतो. याच्यातला एक शब्दही मी कमी करणार नाही आणि एक शब्दही वाढवणार नाही. जे इथे म्हटलंय ते मी वाचून दाखवेन किंवा सांगेन. तर हे तुम्हाला चालणार आहे का? तर ते इतकं सुधारणावादी आणि त्याला म्हणतो आपण पुरोगामी स्वरूपाचं भाषण होतं. क्रांतिकारक विचार होते सगळे, सगळी व्यवस्थेला धक्का देणारे विचार होते, प्रस्थापित व्यवस्थेला धक्का देणारे. जरी हे मंडळ जातपात तोडक मंडळ असलं, उघडपणे जाती व्यवस्था न मानणारं असलं, तरी आंबेडकरांनी मांडलेले जे काही विचार आहेत ते पचण्या इतकी त्यांची क्षमता नव्हती. त्यामुळे त्यांनी सांगितलं की याच्यातले काही भाग वगळावे लागतील. तर आंबेडकरांनी त्यांना उत्तर, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की एक शब्दसुद्धा बदलणार नाही, हे उत्तर दिलं. तर त्यांनी आंबेडकरांचं ते भाषण रद्द केलं. मग आंबेडकरांनी ते स्वतःच पुस्तक पब्लिश केलं. म्हणून इथे लिहिलं आहे की स्पीच प्रिपेअर्ड बट नॉट डिलिव्हर्ड. हे वाक्य अगदी स्पष्ट आहे तिथे. स्पीच प्रिपेअर्ड बाय डॉक्टर B.R. आंबेडकर फॉर the annual conference of the जातपात तोडक मंडळ ऑफ लाहोर बट नॉट डिलिव्हर्ड. म्हणजे जे काय आहे ते स्पष्ट मांडलेलं आहे. आणि मग त्यांनी ते पुस्तक प्रसिद्ध केलं. आता महाराष्ट्र शासनाचं जे समग्र वाङ्मयाचे जे काही प्रकल्प आहे त्याच्यामध्ये पण हे घेण्यात आलेलं आहे. न्यायव्यवस्थेच्या संदर्भामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन ही एक संकल्पना आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे सरकारने एखादा कायदा पास केला, संसदेने एखादा कायदा पास केला, राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही केली, संमत झाला तो कायदा आणि अंमलात यायला लागला. जर त्याच्यापासून कोणाला त्रास होत असेल तर तो नागरिक किंवा ती संस्था न्यायालयामध्ये जाऊन दाद मागू शकते आणि न्यायालय तो कायदा तपासून बघू शकतं आणि ते तपासल्यानंतर जर त्यांना अयोग्य वाटलं तर तो कायदा रद्द करण्याचा अधिकार न्यायालयांना आहे. ही जी काही तरतूद आहे ती तरतूद अमेरिकेमध्ये याला सुरुवात झाली. अमेरिकेतल्या न्यायाधीशांनी ही व्यवस्था उभी केली. अमेरिकेच्या घटनेमध्ये असा कोणताही हक्क अमेरिकेच्या न्यायालयाला दिलेला नाही. पण घटनेमध्ये असा उल्लेख आहे की न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय हे घटनेचं संरक्षण करेल. घटनेचं पालकत्व कोणाकडे असेल तर सर्वोच्च न्यायालयाकडे असेल. मग त्याच्यावरून त्यांनी त्याचा अर्थ लावला, इंटरप्रिटेशन. शेवटी ज्युडिशियरी काय करते? इंटरप्रिटेशनच करते, अर्थ लावणे. तर त्यांनी अर्थ असा लावला की जर
घटनेचं पालकत्व आमच्याकडे आहे, घटनेचं संरक्षण करण्याची जबाबदारी जर आमच्याकडे आहे, तर सरकार जे काही करतं त्याच्यावरती लक्ष ठेवण्याची जबाबदारी आमची येते. आणि सरकारने जर घटनेच्या विरोधात एखादा कायदा केला असेल, घटनेच्या लेटर आणि स्पिरिटच्या विरोधात, घटनेचं लेटर अँड स्पिरिट ही एक कन्सेप्ट आहे, फ्रेज आहे. म्हणजे लेटर अँड स्पिरिट म्हणजे शब्दशः आणि त्याचा गर्भित अर्थ जो काही आहे त्या अर्थाने सुद्धा, स्पिरिट म्हणजे तत्व त्याच्या मागचं, शब्दशः अर्थ आणि तत्व या दोन्हीपैकी कशालाही जर धक्का लावणारा एखादा कायदा सरकारने केला तर तो तपासून पाहणं आणि तो घटनेप्रमाणे, घटनेच्या लेटर अँड स्पिरिटप्रमाणे नसेल तर रद्द करण्याचा अधिकार आमचा आहे. मार्बरी व्हर्सेस मॅडिसन 19व्या शतकातला खटला आहे. त्या खटल्यामध्ये त्यांनी असा निकाल दिला आणि त्याप्रमाणे काही कायदे रद्द पण केले. मग अर्थात जगभरातल्या न्यायालयांनी लोकशाही व्यवस्था जिथे जिथे आहे तिथे ही पद्धत अवलंबायला सुरुवात केली. भारतामध्ये पण न्यायालयांनी बऱ्याच वेळेला कायदे रद्द केलेले आहेत. शहाबानो खटला हा त्याच्यातलं त्याचं मोठं उदाहरण मानता येईल. शहाबानो खटल्याच्या माध्यमातून त्यांनी पोटगी मिळण्याचा मुस्लिम महिलेला पण अधिकार आहे हे सांगितलं आणि मग नंतर तो कायदा झाला आणि मग पुन्हा सरकारने त्याच्या विरुद्ध कायदा केला. आता अर्थात त्याच्यामध्ये परत हस्तक्षेप भारतात इथल्या राजकारणाचा भाग येतो, त्याच्यामुळे न्यायालयाने पुन्हा त्याच्यात हस्तक्षेप केलेला नाही आहे. पण भारतातही अनेक खटल्यांमध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन झालेलं दिसतं. आता शेवटचे 2 टॉपिक्स राहिले, लोकशाही आणि विचारप्रणाली. तर लोकशाही उगम कुठे झाला? ग्रीकांच्या व्यवस्थेमध्ये 2500 वर्षापूर्वी साधारणपणे याचा उगम झाला. तिथे कोणती व्यवस्था होती? तर प्रत्यक्ष लोकशाही. नगरराज्य, छोटी छोटी नगरराज्य होती की ज्याच्यामध्ये फार थोडे लोक राहत होते. सगळ्यात मोठं नगरराज्य म्हणजे 5000, 10,000, खूप मोठं राहतं. तर त्याच्यापेक्षा कमी आणि त्याच्यातल्या हेलेन वंशाच्या प्रौढ पुरुषांना फक्त नागरिकत्व होतं, स्त्रियांना नाही, लहान मुलांना नाही, गुलामांना नाही. त्याच्यामुळे नागरिकांची संख्या अगदी मर्यादित होती, 200, 300, 500 इथपर्यंतच असायचे. तर ह्या सगळ्या लोकांना एकत्र येणं आणि निर्णय घेणं सहज शक्य होतं. तर हे लोक यायचे, स्टेडियममध्ये जमायचे आणि मग त्यांचा आपला तात्पुरता अध्यक्ष नेमायचे आणि त्यावेळच्या त्या काळातल्या प्रश्नांवर चर्चा केली जायची, त्याच्यावर सोल्युशन काढलं जायचं आणि जर मतभेद असतील तर मतदान घेऊन बहुमताच्या बाजूनी निर्णय घेतला जायचा. ही झाली प्रत्यक्ष लोकशाहीची व्यवस्था. आधुनिक काळामध्ये लोकशाही ही सगळ्यांना आकर्षित करणारी व्यवस्था आहे. लोकांचं राज्य, अगदी हुकुमशहा असला तरी तो असंच म्हणतो की पीपल्स पॉवर, पीपल्स डेमोक्रेटिक रिपब्लिक. चीनच्या नावामध्ये पण तसंच आहे. म्हणजे चीनमध्ये प्रत्यक्षात आहे हुकुमशाही, लोकांचं राज्य कोणत्याही अर्थाने नाही आहे, पण म्हणताना पीपल्स डेमोक्रेटिक रिपब्लिक असा उल्लेख त्यांनी केलेलाच आहे. तर लोकशाहीचं आकर्षण सगळ्यांनाच आहे, पण आता प्रॅक्टिकल कारणांसाठी ग्रीकांची प्रत्यक्ष लोकशाही अंमलात आणणं केवळ अशक्य आहे. त्याच्यामुळे आता जी अंमलात आणली जाते ती व्यवस्था आहे अप्रत्यक्ष लोकशाही, इनडायरेक्ट डेमोक्रेसी. मग याचे 2 प्रकार. इंग्लंडमध्ये जो सुरू झाला तो म्हणजे संसदीय लोकशाही, त्याच्यामध्ये सत्तेचा संयोग आहे की ज्याच्यामध्ये कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ हे सरकारचे 2 भाग एकत्रितपणे काम करतात. कायदेमंडळातूनच कार्यकारी मंडळाची निर्मिती होते. आणि दुसरा प्रकार अप्रत्यक्ष लोकशाहीचा म्हणजे अध्यक्षीय पद्धत, प्रेसिडेन्शियल सिस्टीम. याच्यामध्ये अमेरिकेमध्ये याची सुरुवात झाली. तर याच्यामध्ये असतं ते सत्तेचं विभाजन.
म्हणजे सरकारचे जे 3 भाग असतात, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ, तर हे तिन्ही स्वतंत्र असतात. तिघांच्या निवडणुका किंवा तिघांची नियुक्ती आपल्या आपल्या पदावरती ही स्वतंत्रपणे होते आणि एकमेकांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी काही चेक्स अँड बॅलन्सेस असतात. तर ही अमेरिकेने शोधलेली व्यवस्था आहे. लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियल ब्रँचेस, 3 ब्रँचेस आहेत. तिन्ही स्वतंत्र असतात. तिघांच्या निवडणुका स्वतंत्रपणे होतात. तिथलं जे लेजिस्लेचर आहे म्हणजे कायदे मंडळ आहे त्याला काँग्रेस म्हणतात आणि काँग्रेसची 2 सभागृह, सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज. त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्हमध्ये प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट आणि ज्युडिशियरीमध्ये सुप्रीम कोर्ट येतं. त्या तिघांच्या सत्ता विभागलेल्या आहेत आणि सगळ्यांच्या मुळाशी आहे ती संविधान किंवा घटना. तर घटनेमध्ये सगळ्यांचे अधिकार नोंदवलेले आहेत आणि त्याप्रमाणेच सगळे काम करतात. या घटनेचं संरक्षण करण्याची जबाबदारी घटनेनेच सर्वोच्च न्यायालयावरती दिलेली आहे. आता ब्रिटनमध्ये जी व्यवस्था आहे, ब्रिटनमध्ये राजा आहे, राणी आहे, आजही राणी आहे. हा फोटोमधले जे फिलिप आहेत यांचा अगदी काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला आणि ह्या सध्याच्या तिथल्या राणी. तर ब्रिटिश राजा आणि राणी, तुम्ही म्हणाल की आज तिथे लोकशाही आहे असं आपण म्हणतो, संसदीय लोकशाही आहे, पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे, पण मग राजा कसा? तर राजा हा तिथला नामधारी आहे, त्यामुळे त्याला नाव आहे घटनात्मक राजेशाही किंवा कॉन्स्टिट्यूशनल मोनार्की. तर अशी कॉन्स्टिट्यूशनल मोनार्की ऑस्ट्रेलियामध्ये पण आहे, न्यूझीलंडमध्ये पण आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे त्यांचे पंतप्रधान आहेत, त्यांचं मंत्रिमंडळ असतं, त्यांचं पार्लमेंट असतं, तिथे निवडणुका होतात. ते देश स्वतंत्र आहेत, तरीही ते ब्रिटनच्या राजाला किंवा राणीला आपला राजा आणि राणी मानतात. आणि ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सुद्धा घटनात्मक राजेशाही आहे. जाता जाता हे एक उदाहरण म्हणून ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये यांनी ब्रिटनला युद्धामध्ये विजय मिळवून दिला. धाडसानी ते लंडनमध्ये बॉम्बिंग चालू असताना जर्मनांचं उघड्या जीपमधून फिरायचे आणि लोकांचं धैर्य त्यांनी वाढवलं, सैन्याचं धैर्य त्यांनी वाढवलं आणि ब्रिटन आणि बाकीचे जे काही अलाइड पॉवर्स आहेत, मित्रराष्ट्र, या सगळ्यांचा शेवटी विजय झाला. पण यांची स्टाईल काम करण्याची ही लोकशाहीला साजेशी नव्हती. हुकुमशाही, दुसऱ्या कोणाचं ऐकून घेण्याची यांची फारशी तयारी नसायची. त्याच्यामुळे महायुद्धानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये चर्चिल यांचा पराभव झाला. चर्चिल यांचा भारताशी असलेले संबंध पण फार काही चांगले नव्हते किंवा भारताबद्दल आलेला अनुभव पण फारसा चांगला नव्हता. गांधींची ते चेष्टा करायचे त्यांच्या कपड्यांवरून आणि हे असले अर्धवट कपडे घातलेले, फाटक्या तुटक्या कपड्या घातलेले लोक कसं राज्य करणार, कसं कारभार चालवणार, असं विधान त्यांनी केलेलं होतं. पण प्रत्यक्षात त्यांच्या हयातीत भारताने सगळं करून दाखवलं. तर हे ब्रिटनचे एक पंतप्रधान होते. लोकशाही असं म्हणतात की 4 स्तंभांवर उभी आहे, 4 खांबांवरती उभी आहे. त्यातला पहिला आहे तो इथे दाखवला आहे त्या क्रमाप्रमाणे ज्युडिशियरी म्हणजे न्यायव्यवस्था, एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी मंडळ, लेजिस्लेचर म्हणजे कायदे मंडळ आणि चौथा स्तंभ, हे 3 तर तुम्ही समजू शकता, हे 3 सरकारचे भाग आहेत किंवा हे पहिले 3 मिळून सरकार बनतं. चौथा भाग आहे तो म्हणजे मीडिया, माध्यम. मग त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया आला, इलेक्ट्रॉनिक मीडिया आला आणि आता अलीकडेच पॉप्युलर होत असलेला सोशल मीडिया पण आला.
म्हणजे सोशल मीडियाचा सुद्धा राजकारणावर प्रभाव पडतो हे ट्विटरवरच्या सगळ्या चर्चेवरून निश्चितपणे आपल्याला असं म्हणता येईल. म्हणजे हल्ली राजकारण ट्विटरवरनं चालतं. म्हणजे जगभरातले नेते त्यांना जे काय म्हणायचं ते ट्विट करतात. डोनाल्ड ट्रम्प यांची तर मोठी परंपरा आहे त्या बाबतीत. कित्येक गोष्टी त्यांनी ट्विट केलेल्या होत्या. म्हणजे अगदी इराणच्या एका जनरलवरती हल्ला करणार आहे आणि मग हल्ला झाल्यानंतर तो मारला गेला, हे सगळं त्यांनी ट्विटरवरून कम्युनिकेट केलं. त्यामुळे मीडिया हे चौथा स्तंभ आहे. लोकशाही या सगळ्यांवर उभी आहे. यापैकी एक जरी कमकुवत असला तरी लोकशाहीची व्यवस्था ढासळू शकते किंवा लोकशाहीची इमारत ढासळू शकते. आता हे आहेत ली क्वान यू, सिंगापूरचे नेते. सिंगापूरमध्ये बराच काळ यांचं राज्य होतं. सिंगापूरचा इतिहास तपासून पहा. 60च्या दशकाच्या सुरुवातीला सिंगापूरची स्थापना झाली. मलेशियापासून वेगळं होऊन सिंगापूरची निर्मिती करण्यात आली. सिंगापूर एक आयलंड नेशन आहे, सिटी स्टेट असल्यासारखं आहे. म्हणजे नगरराज्य ग्रीकांचं होतं तसं. अर्थात त्याची लोकसंख्या लाखांमध्ये आहे, पण एका शहराचाच देश आहे. म्हणजे आपल्याला पचनी पडायला थोडीशी थोडी अवघड कन्सेप्ट आहे. एका शहराचा देश म्हणजे साधारणपणे 600-700 स्क्वेअर किलोमीटर, म्हणजे मुंबई एवढाच सिंगापूरचा आकार आहे. तर तेवढं शहर म्हणजेच संपूर्ण देश. तो अतिशय वाईट अवस्थेमध्ये होता. प्रचंड भ्रष्टाचार, प्रचंड गोंधळ, सगळीकडे अस्वच्छता आणि हिंसा, अव्यवस्था, म्हणजे लॉलेसनेस हे सगळं तिथे होतं. प्रगती कोणतीही नाही, कुठल्याच फील्डमध्ये नाही. शेती तिथे फारशी होऊ शकत नाही. उद्योगांचा पत्ता नव्हता. विद्यापीठं किंवा कुठेतरी अध्ययन काही चाललंय, अध्यापन चाललंय चांगल्या प्रकारचं, असंही दिसत नव्हतं. तर हे सगळं या माणसांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळी सत्ता स्वतःकडे ठेवून बदलून टाकलं. आणि आज सिंगापूरचा डॉलर, त्याची किंमत, एक सिंगापूरचा डॉलर म्हणजे आपले 40-45 रुपये साधारणपणे होतात. प्रत्यक्ष किमती तुम्ही बघा, पण साधारणपणे मी सांगतोय अंदाजाने. एवढी सुधारणा या देशाने करून दाखवलेली आहे. साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, आसियान नावाची एक संघटना आहे, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. त्याचं बराच काळ नेतृत्व, म्हणजे फॉर्मल काही काळ होतं, आता अनौपचारिकरित्या सगळं नेतृत्व सिंगापूरकडेच आहे. सिंगापूर मोठी मोठी मशिनरी एक्सपोर्ट करतो. सिंगापूर अन्नधान्यासाठी पूर्णतः शेजारच्या मलेशिया आणि इंडोनेशियावरती अवलंबून आहे मुख्यतः. परंतु किंवा पाण्याचा साठा पण तिथे कमी आहे. पण त्यांनी प्रचंड संशोधन केलं. मेडिकल फॅसिलिटीज मोठ्या प्रमाणावरती उभ्या केल्या. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर दिल्लीमध्ये एक गँगरेपची केस झालेली होती आणि काँग्रेसचं सरकार त्यावेळेला होतं. तर काँग्रेसच्या त्या सरकारने, विशेषतः सुशीलकुमार शिंदे त्यावेळेला गृह खातं सांभाळत होते, तर त्यांनी असा निर्णय घेतला की त्या मुलीची ट्रीटमेंट जी आहे ती सिंगापूरमध्ये करायची. मोठे मोठे नेते मेडिकल ट्रीटमेंटसाठी म्हणा किंवा शिक्षणासाठी म्हणा किंवा उद्योगधंदे, तंत्रज्ञान, देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यातले नेते त्याच्यासाठी सिंगापूरवरती अवलंबून राहतात. तर हे ली क्वान यू. तर सिंगापूरमध्ये लोकशाही आहे, पण त्या लोकशाहीचा प्रकार थोडा वेगळा आहे. ली क्वान यू नेहमी म्हणायचे की लोकशाहीचा अतिरेक सुद्धा वाईट असतो. काही प्रमाणामध्ये कंपल्शन केलं पाहिजे, काही स्वातंत्र्यावरती बंधनं आणली पाहिजेत आणि नागरिकांना शिस्तीमध्ये वाढवलं पाहिजे. तर यांचा डिसिप्लिनवरती भर खूप होता.
लॉ अँड ऑर्डरवरती भर खूप होता आणि त्याच्यामुळे तुम्ही सिंगापूरच्याबद्दल वाचा म्हणजे तुम्हाला समजेल की एक मोठं पर्यटन स्थळ ते झालेलं आहे. आकर्षक असं डेव्हलपमेंट त्यांनी तिथे केलेली आहे. तर ही थोडीशी वेगळ्या प्रकारची लोकशाही म्हणून मी यांचा फोटो इथे मुद्दाम टाकला. हे आणखीन एक वेगळ्या प्रकारची लोकशाही न्यूझीलंड, याच्या प्राईम मिनिस्टर आहेत अलीकडच्या जेसिंडा आर्डर्न. तरुण आहेत, म्हणजे अगदी नुकतंच लग्न झालं, त्याच्यानंतर त्यांना मूल झालं आणि ते मूल हातात घेऊनच त्या कारभार करायच्या. तसे पण फोटो प्रकाशित झालेत, व्हिडिओज पण आहेत. तर त्यांच्याविषयी तशा तरुण असल्यामुळे काही लोकांनी काही कॉमेंट्स केल्या. तर त्याच्यावर त्यांना शांतपणे त्याने उत्तर दिलं होतं की ठीक आहे, तुम्ही माझ्या सौंदर्याबद्दल किंवा फिजिकल ॲपिअरन्सबद्दल कॉमेंट करताय, पण तुम्ही माझ्या राजकारणाबद्दल बोललात आणि माझ्या विचारांबद्दल बोललात, धोरणांबद्दल बोललात तर अधिक चांगलं होईल. म्हणजे अतिशय कणखर, ज्याला आपण सरदार वल्लभभाई पटेलांना आयर्न मॅन किंवा स्टील मॅन असं म्हणायचं, पोलादी पुरुष, तसं हे पोलादी स्त्री. आत्ताच्या कोरोना क्रायसिसमध्ये सुद्धा भक्कमपणे त्याने मुकाबला केला आणि न्यूझीलंड हे त्यातल्या त्यात अतिशय पीसफुल, शांतता जिथे मोठ्या प्रमाणावरती आहे, लोकसंख्या मर्यादित आहे, कायदा आणि सुव्यवस्था चांगल्या प्रकारची आहे आणि विकासाला संधी आहेत. त्यांच्या वेबसाईटवर जाऊन पाहिलं तर एम्प्लॉयमेंट अवेलेबिलिटी म्हणजे कोणालाही पाहता येतं आणि तिथे लोकांना अर्थात बाहेरून घेताना ते खूप रिस्ट्रिक्शन्स त्याच्यावरती घालतात. मायग्रेशन न्यूझीलंडला, म्हणजे न्यूझीलंड हे आयलंड नेशन असल्यामुळे तिथपर्यंत जाणंच एकतर कठीण आहे आणि तसं नियंत्रण करणं बाहेरून येणाऱ्या लोकांवरती न्यूझीलंडच्या सरकारला तुलनेने सोपं आहे. म्हणजे भारताच्या तुलनेत बघायला गेलं तर खूपच चांगलं आहे. पण त्यांनी डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारची करून दाखवली आहे आणि ही एक यशस्वी लोकशाही आहे. इथे पण अर्थातच मगाशी सांगितलं तसं कॉन्स्टिट्यूशनल मोनार्की आहे. ही आणखीन एक लोकशाही साऊथ कोरिया, उत्तर आणि दक्षिण कोरिया. तर उत्तर कोरियामध्ये कम्युनिझम आहे, हुकुमशाही आहे, दारिद्र्य आहे, भूकमार, उपासमार प्रचंड आहे, लष्करी राजवट किंवा लष्कराचा प्रभाव आहे आणि फक्त तिथला जो प्रमुख आहे त्याचं लक्ष कशावर असेल तर मिसाईल्स बनवणं. तर मिसाईल मॅन असं डोनाल्ड ट्रम्प त्यांना म्हणायचं. तर हे दक्षिण कोरिया, की ही सुद्धा अतिशय विकसित अशी लोकशाही. दक्षिण कोरिया उत्तर कोरियाच्या जवळ असून सुद्धा त्यांनी व्यवस्था वेगळी राबवली. अमेरिकेने त्यांना सपोर्ट दिला दुसऱ्या महायुद्धानंतर 1953 नंतर. म्हणजे कोरिया सेपरेट होऊन बराच काळ लोटलेला होता आणि त्याच्यानंतर मग उत्तर कोरिया, त्याच्यावरती प्रभाव कम्युनिस्टांचा पडला, चीन आणि रशिया, आणि दक्षिण कोरियावरती प्रभाव होता तो अमेरिकेचा. तर अमेरिकेने इथे भांडवलशाही, लोकशाही प्रस्थापित केली आणि आज एक मोठा लोकशाही देश म्हणून हा उभा आहे. स्वित्झर्लंडमधली लोकशाही ही आणखीन एक वेगळ्या प्रकारची लोकशाही आहे. ग्रीकांच्या जवळ जाणारी डायरेक्ट डेमोक्रेसी, प्रत्यक्ष लोकशाही आहे. तर तिथे तुम्हाला शब्द दिसेल रेफरेंडम, म्हणजे जनतेच्या पाठिंब्यावरती कारभार चालतो. म्हणजे आपल्यासारखंच तिथे पार्लमेंट आहे, परंतु कोणताही कायदा करण्याच्या अगोदर लोकांच्या पुढे तो ठेवला जातो आणि त्या कायद्यावरती लोकांचं मत घेतलं जातं आणि मग ते मिळाल्यानंतर तिथल्या संसदेमध्ये किंवा तिथल्या कायदेमंडळामध्ये त्या कायद्याची चर्चा होते, मतदान होतं आणि सहसा लोकांच्या म्हणण्याप्रमाणेच सगळं होतं. तर इथे डायरेक्ट डेमोक्रेसी शक्य आहे कारण लोकसंख्या तशी मर्यादित आहे आणि देश श्रीमंत आहे.
स्विस बँका, स्विस चॉकलेट, स्विस घड्याळं आणि स्वित्झर्लंडमधलं पर्यटन हे सगळंच प्रसिद्ध आहे. म्हणजे प्रचंड आर्थिक ताकद या छोट्या देशाकडे आहे आणि हे आत्तापर्यंत बऱ्यापैकी न्यूट्रल राहिलेला देश आहे, तटस्थ राष्ट्र आहे. त्यामुळे कोणतंही युद्ध स्वित्झर्लंडच्या भूमीवर झालं नाही, त्यामुळे आर्थिक नुकसान त्यांना कधी सहन करावं लागलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडे प्रत्यक्ष लोकशाहीची व्यवस्था चालू शकते. आता शेवटचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आयडिओलॉजीज, याच्यामध्ये कम्युनिझम किंवा मार्क्सिझम, फॅसिझम आणि फेमिनिझम हे 3 भाग तुम्हाला पाहायचे आहेत. मार्क्सिझमचे 4 लेक्चर्स मी घेतलेले आहेत, तर ते तुम्ही ऐकले असतीलच. 4 भागांमध्ये त्याची चर्चा आपण केलेली आहे. जवळपास प्रत्येक भाग 1 तासाचा, म्हणजे 4 तासांमध्ये त्याची चर्चा आपण केली. मार्क्स 2 वर्ग मानतो, आहे रे आणि नाही रे. भांडवलवादी किंवा भांडवलशाही अवस्थेमध्ये 2 वर्ग असतात समाजामध्ये, आहे रे आणि नाही रे. आहे रे म्हणजे भांडवलदार आणि नाही रे म्हणजे कामगार. समाजवादी व्यवस्थेमध्ये म्हणजे कामगारांनी क्रांती करून भांडवलदारांच्या हातून सत्ता स्वतःच्या ताब्यात घेतल्यानंतर भांडवलदार नावाचा गटच संपवायचा. मग समाजवादी व्यवस्थेमध्ये एकच वर्ग शिल्लक राहील, तो म्हणजे कामगार. सगळे कामगार असतील. कॅपिटलिस्ट सिस्टीम 2 वर्ग, हॅव्स आणि हॅव नॉट्स, आहे रे आणि नाही रे. सोशलिस्ट सिस्टीम आफ्टर रिव्होल्यूशन, ओनली 1 क्लास, तो म्हणजे कामगार वर्ग, वर्कर्स किंवा वर्किंग क्लास. आणि मग त्यानंतर निर्माण होणारी साम्यवादी व्यवस्था म्हणजे कम्युनिस्ट सिस्टीम, की ज्याच्यामध्ये एकही वर्ग असणार नाही, ज्याला म्हणजे फ्रॉम ईच अकॉर्डिंग टू देअर ॲबिलिटीज, ईच अकॉर्डिंग टू देअर नीड्स, प्रत्येकजण त्याला शक्य असेल तेवढं काम करेल आणि जेवढं गरज असेल तेवढं समाजाकडून घेईल. कुणीही जबरदस्ती करणार नाही, कुठलेही कायदे असणार नाहीत, सरकार असणार नाही. कायदेच नसल्यामुळे ते पालन होते की नाही हे बघण्यासाठी पोलीस यंत्रणा नाही, तुरुंग नाही, लष्कर नाही, कोणी कोणाशी भांडणारच नाही, संघर्ष होणारच नाही. तर कार्ल मार्क्स हा बेसिकली जर्मन विचारवंत. कार्ल मार्क्स म्हटलं की का कोणास ठाऊक, पण सगळ्यांना रशिया आठवतो किंवा काही जण मग तो चिनी आहे असं म्हणतात. पण कार्ल मार्क्स बेसिकली जर्मन थिंकर, आणि त्यांनी हा सगळा विचार मांडला. त्याचा मित्र आणि दोघांनी मिळून बरेचसे पुस्तकं लिहिली आहेत, बरेच विचार मांडले. फ्रेडरिक एंगल्स, त्याचा एक मोठा विचार आहे की स्टेट इज नॉट अबॉलिश्ड, इट विदर्स अवे. आता हे थोडक्यात सांगणं मुश्किल आहे, परंतु थोडक्यात अगदी तरी प्रयत्न करायचा म्हटलं तर समाजवादी व्यवस्थेमध्ये तुम्ही पोचलात की एकच वर्ग शिल्लक राहील आणि नंतर मग हळूहळू तोही नष्ट होईल. वर्ग नाही, 2 वर्ग नाही, त्याच्यामुळे वर्ग संघर्ष नाही. राज्याचं काम काय, वर्ग संघर्षामध्ये जे सत्ताधारी आहेत त्यांच्या बाजूनी लढणं. आता इथे कोणी सत्ताधारी असं राहिलंच नाही, म्हणजे वर्गच 2 राहिले नाही, त्यामुळे वर्ग संघर्षाचा प्रश्न नाही. मग सत्ताधाऱ्यांनी कोणाची बाजू घेण्याचाही प्रश्न येतच नाही. मग राज्याला काम नाही, त्याच्यामुळे हळूहळू त्याचा लय होत जाईल. म्हणजे जसं लोखंडाची एखादी वस्तू आहे, तुम्ही वापरात ती नेहमी ठेवली नाही तर ती गंजत जाते आणि हळूहळू मग इतकं गंजते की त्याची पावडर होते. म्हणजे तुम्ही उचलायला गेलात तर त्याचा सगळा भुगा झालेला तुम्हाला दिसेल. तसं राज्याला काम नसल्यामुळं, त्याच्या उलट जेवढं लोखंडाची वस्तू तुम्ही बघा
की जर सतत वापरत असेल तर त्याची धार चांगली असते, वापरत नाही आहे की ते गंजायला लागतं. तसं राज्याला काम नाही आहे, वर्ग नाही, त्यामुळे वर्ग संघर्ष नाही, त्याच्यामुळे कोणाची बाजू घेण्याचा प्रश्न नाही, त्यामुळे राज्याला कामच नाही आहे. त्यामुळे राज्य गंजत जाईल, नष्ट होत जाईल, त्याचा लय होईल, असं फ्रेडरिक एंगल्स म्हणालेलं होतं. मार्क्सच्या नंतर, एंगल्सच्या नंतर मार्क्सवाद जगभर हळूहळू प्रसार त्याचा होत गेला. इटलीमध्ये पण मार्क्सवादी विचारवंत उभे राहिले. अँटोनियो ग्राम्सी हा इटालियन मार्क्सिस्ट, इटालियन साम्यवादी पक्षाची स्थापना या अँटोनियो ग्राम्सीनी केली आणि त्याची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. प्रिझन नोटबुक्स. आयुष्याचा बराच काळ याला तुरुंगात काढावा लागला. त्यावेळचा मुसोलिनी हा इटलीचा सर्वेसर्वा हुकुमशहा, फॅसिस्ट हुकुमशहा. या हुकुमशहानी त्याला अनेक वेगवेगळ्या खटल्यांमध्ये अडकवलं आणि त्याला तुरुंगात टाकलं. यांना अतिशय अल्पायुषी आहे, कमी आयुष्य लाभलं. त्याच्याशिवाय त्यांना अनेक रोग जडलेले होते, पाठीला कुबड होतं. पण अशा अवस्थेतही ते विचार मांडत राहिले. तुरुंगामधून पण त्यांनी लिखाण केलं आणि मग ते लिखाण हळूहळू तुरुंगातून स्मगल करून बाहेर आणण्यात आलं आणि मग त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या या प्रिझन नोटबुक्स ज्या आहेत त्या प्रसिद्ध करण्यात आल्या. तर यांना न्यू मार्क्सिस्ट असंही पण म्हणतात, नव मार्क्सवादी. कारण मार्क्स नंतर मार्क्सच्या विचारांचा विकास करण्याचं काम अँटोनियो ग्राम्सी आणि बाकीच्या काही इतर नव मार्क्सवाद्यांनी केलं. आता हे भारतातले मार्क्सवादी. भारतामध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी मुख्यतः मार्क्सवादाला सुरुवात केली. तर हे मानवेंद्रनाथ रॉय त्यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. मग त्याच्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट म्हणजे एक वेगळा भाग त्याच्यामध्ये फूट पडली. मराठीमध्ये त्याला भाकप आणि माकप म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असं म्हणतात. 1964मध्ये CPI-MLची स्थापना झाली, मार्क्सिस्ट लेनिनिस्ट. हे यांनाच आपण नक्षलवादी असंही म्हणतो. आता यात पण पुन्हा वेगवेगळे फॅक्शन्स आहेत. CPI-ML लिबरेशन हे 1974मध्ये स्थापन झालेलं आणि 2000च्या नंतर स्थापन झालेलं CPI माओइस्ट. तिघांच्या मी लिंक्स दिलेल्या आहेत. तर तिन्ही विकिपीडियाच्या पेजेसची लिंक आहे आणि त्या पेजच्या लिंकवरती पार्टीच्या वेबसाईट्सच्या लिंक्स पण आहेत. आता हे CPI-ML लिबरेशनवाले जे आहेत ते थोडेफार लोकशाहीवादी आहेत. ते निवडणुकांमध्ये भाग पण घेतात आणि मग त्यांनी ह्या सुकमा या भागामध्ये जे काही जवान मारले गेले, मोठ्या प्रमाणावरती मारले गेले, तर त्याचा निषेध त्यांनी केलेला आहे. ते स्टेटमेंट तुम्हाला यांच्या वेबसाईटवरती बघायला मिळेल. आता फॅसिझमचा मगाशी आपण उल्लेख केला, तर हे 1945मधलं चित्र आहे, मिलानमधलं. हा जो थर्ड आहे, सेकंड फ्रॉम लेफ्ट असं म्हटलं, सेकंड हा आहे मुसोलिनी. म्हणजे फॅसिस्ट नेत्यांचं काय होतं ते बघा. म्हणजे दुसरं महायुद्ध संपता इटलीचा पराभव होत आला, तसं मग मुसोलिनीला पण पळ काढावा लागला आणि हिटलर मरण्याच्या अगोदर याला लोकांनी पकडलं आणि मारलं आणि मग याचा मृत्यू हाही कदाचित हिटलरच्या आत्महत्येला कारणीभूत झाला असेल. म्हणजे इथे लोकांनी याला ब्रिजला उलटं बांधलंय, म्हणजे याचं प्रेत
आणि त्याच्या आधीसुद्धा तुम्ही बघा की त्याच्या अंगावरती रक्त दिसतं, म्हणजे हाल हाल करून त्याला मारण्यात आलेलं आहे. या सगळ्याच लोकांच्या अंगावरती रक्ताचे डाग तुम्हाला दिसत आहे, वळ उमटलेले दिसत आहेत. म्हणजे एकेकाळी इटलीचा सर्वेसर्वा असलेला त्याची अवस्था काय झाली आहे ते ह्या चित्रावरून तुम्हाला समजेल. हे हिटलरचं चित्र आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये म्हणजे 1914 ते 18 मध्ये हा एक सरळ साधा सैनिक होता. मग तिथपासून त्याचा विकास कसा झाला. द राईज अँड फॉल ऑफ थर्ड राईश नावाचं एक पुस्तक आहे. वि.स. वाळिंबे यांनी त्याचं मराठीमध्ये भाषांतर केलं आहे. नाझी भस्मासुराचा उदय आणि अस्त. तर ते मराठी किंवा इंग्लिश पुस्तक जरूर वाचून पहा. पण हा भस्मासूर 1914 ते 1918 या काळामध्ये काय होता तर एक साधा सैनिक होता, जर्मन सैनिक होता. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यानची काही चित्र आहेत. 1939 ते 45 या काळामध्ये दुसरं महायुद्ध झालं. हिटलरनी ते घडवून आणलं किंवा हिटलरनी ते करायला भाग पाडलं, कारण त्यांनी युरोपचे एक एक भाग ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि मग त्याला प्रतिकार करणं गरजेचं होऊन बसलं आणि मग जग सगळं या दोन पॉवर्समध्ये विभागलं गेलं, ॲक्सेस पॉवर्स आणि अलाइड पॉवर्स. इथे रेड कलर दिसतो ते ॲक्सेस पॉवर्स आहेत. जर्मनी, इटली, जपान, हंगेरी, रोमानिया, बल्गेरिया आणि फिनलंड हे ॲक्सेस पॉवर्स आहेत. जर्मनी त्याच्या बाजूलाच ही इटली आहे जिथे मुसोलिनी होता, आत्ता आपण ज्याचे फोटो पाहिले. हा जपान आहे. हंगेरी जर्मनीच्या बाजूलाच हंगेरीचा तुकडा आहे इथे. रोमानिया या भागामध्ये आहे. बल्गेरिया तिथेच आहे, इथे तुम्हाला बल्गेरिया दिसतं. आणि हे फिनलंड आहे. तर हे सगळे ॲक्सेस पॉवर्स किंवा सेंट्रल पॉवर्स असं त्याला म्हटलं जायचं. आणि अलाइड पॉवर्स म्हणजे हे सगळ्या पिवळ्या रंगामध्ये जे दाखवले आहेत ते USA, ब्रिटन, हा ब्रिटन आहे, युनायटेड किंगडम, फ्रान्स, हा फ्रान्स आहे, USSR म्हणजे नंतर ह्या दोघांच्यामध्ये US आणि USSR यांच्यामध्ये संघर्ष झाला, कोल्ड वॉर झालं. पण दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान हे सगळे दोन्ही मित्र राष्ट्र होते. म्हणजे स्टॅलिन आणि चर्चिल आणि अमेरिकेचे अध्यक्ष यांची एकत्रित भेट पण झालेली होती, त्यांनी चर्चा पण केलेली होती. अर्थात बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चायना, डेन्मार्क, ग्रीस, नेदरलँड, न्यूझीलंड, नॉर्वे, पोलंड, झेकोस्लोवाकिया, युगोस्लाविया, इंडिया, साऊथ आफ्रिका हे सगळे देश मित्र राष्ट्रांमध्ये यायचे. तर मित्र राष्ट्र आणि ॲक्सेस पॉवर्स किंवा सेंट्रल पॉवर्स अशा दोन गटांमध्ये विभागणी झाली जगाची. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आफ्रिकेच्या देशांचा फारसा संबंध नाही आहे, कारण बहुतेक सगळ्या वसाहती होत्या आणि अतिशय मागास अवस्थेतल्या वसाहती होत्या. त्यामुळे ह्या भागाचा सुद्धा फारसा संबंध नाही आहे. की इथे अर्जेंटिना आहे, इथे चिली आहे, ते व्हेनेझुएला वगैरे आहेत किंवा मध्य अमेरिका आहे. तर हा भाग सगळा क्युबा आणि ही बेटं असतील, मेडिटेरेनियन कॅरेबियन बेटं आहेत, तर या सगळ्यांचं म्हणजे हे युद्धापासून लांब राहिले. किंवा हा जो भाग आहे हा आइसलंड आहे आणि हा डेन्मार्कच्या ताब्यात असलेला आता थोड्या दिवसांनी स्वतंत्र होईल असा भाग. तर हे सगळे अलिप्त राहिलेले आहेत, युद्धापासून वेगळे राहिलेले आहेत. स्वीडनसुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणावर दिसतं की ते युद्धापासून अलिप्त राहिलं, कुठल्याच भागात ते आले नाही. आणि इथे आहे ते स्वित्झर्लंड आहे, तर तेही कुठल्या पॉवर्समध्ये सामील झालेले नव्हते. किंवा स्पेन आणि पोर्तुगालचा सुद्धा
फारसा संबंध या युद्धाशी राहिलेला नव्हता, कारण तेवढी त्यांची ताकदच राहिलेली नव्हती, तेवढी डेव्हलपमेंट त्यांची झालेली नव्हती. शुटस्टाफेल ही एक जर्मन संघटना आहे, SS असं त्याला म्हणायचं, स्टेट विदिन द स्टेट. म्हणजे जसं पाकिस्तानचं ISI आहे किंवा रशिया USSRची KGB होती, तसं हिटलरनी एक पर्सनल बॉडीगार्ड्स म्हणून त्यांनी तयार केले होते. यांची उंची बघा, याचे म्हणजे एकूण फिजिकल स्ट्रक्चर लक्षात घ्या, म्हणजे हे काय ताकदीचे असतील ते तुम्हाला समजेल. आणि मग हळूहळू त्या SSचा दरारा वाढत गेला आणि मग SSच्या माध्यमातूनच यांनी जूनचं मोठं हत्याकांड घडवून आणलं. म्हणजे 1925मध्ये त्याची स्थापना झाली आणि मग पुढे हिटलरच्या मृत्यूपर्यंत ते काम करत राहिले आणि लाखो जूनचं हत्याकांड यांनी घडवून आणलं. त्याला होलोकॉस्ट असं म्हणतात. त्याच्याविषयीची छोटीशी नोट आहे SS विषयी. आता शेवटचा मुद्दा, स्त्रीवाद, फेमिनिझम, या स्त्रीवादी विचार. सिमोन दी बोहा ज्यांचा फोटो आहे ते या फ्रेंच विचारवंत, त्याने स्वतःला स्त्रीवादी असं कधीच म्हटलं नाही, पण त्यांनी एक वेगळं जीवन त्या जगल्या. साधारण श्रीमंत कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला फ्रान्समध्ये. शिक्षण त्यांना मिळालं, पण तिथपासून त्यांना स्त्री पुरुष भेद खटकत राहिला आणि एक स्त्री असल्यामुळे कसं आपल्याला मागे पडावं लागतं हे त्यांना सतत जाणवत राहिलं. त्याच्यानंतर सार्त्र हा विचारवंत, त्यांच्याशी त्यांची मैत्री जमली. त्यांनी दोघांनी विवाह कधीच केला नाही, पण आत्ता आपण ज्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतो त्या प्रकारे ते आयुष्यभर राहिले. आणि त्यांचं रिलेशनशिप जे आहे त्याला आता आणखीन एक नवीन नाव दिलं जातं. लिव्ह इनच्या पलीकडे ओपन लिव्ह इन रिलेशनशिप किंवा ओपन रिलेशनशिप. म्हणजे दोघांनी एकमेकांशी एकनिष्ठ आयुष्यभर असलं पाहिजे असं काही नाही आहे. दोघांचे आणखीन मित्र आणि मैत्रिणी असू शकतील, त्याच्याबद्दल एकमेकाला काही विचारण्याची गरज नाही. त्याला ओपन रिलेशनशिप असं म्हणतो. किंवा मग थोडक्यात यांचं म्हणणं असं होतं, अस्तित्ववाद नावाचा विचार सार्त्रनी मांडला, तो या बाईंनी पण पुढे नेला. तर त्या अस्तित्ववादाची थोडक्यात भूमिका अशी की तुमचं अस्तित्व, तुम्ही जन्माला येता त्यावेळेला सध्याच्या व्यवस्थेप्रमाणे सगळं ठरलेलं असतं. म्हणजे तुम्ही कुठल्या घरामध्ये जन्माला येता, कुठल्या आईच्या पोटी जन्माला येता, त्या आधारावरती मग तुमची जात, तुमचा धर्म, तुमचा देश हे सगळं ठरतं. अस्तित्ववाद्यांचं म्हणणं असं आहे की तो नवीन जन्माला आलेला जीव आहे, तर त्याच्यावरती आपण सगळ्या गोष्टी लादतो. त्याला निर्णय घ्यायला फार थोडा वाव असतो किंवा त्याला कुठलाही निर्णय घेताच येत नाही. तो मोठा होईतोपर्यंत त्याला अशा प्रकारे सोशलाइज करून एक विशिष्ट व्यक्तिमत्व, विशिष्ट पर्सनॅलिटी त्याची बनवली जाते. पण त्यानंतर तरी निदान त्याला स्वातंत्र्य मिळायला हवं. त्याला जात, धर्म, देश, भाषा, व्यवसाय सगळ्या गोष्टींबाबत स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. त्याला जे हवं ते करण्याची मुभा मिळाली पाहिजे. त्याला विवाह करायचा आहे की नाही, त्याला कशा प्रकारे जीवन जगायचं आहे, जर दुसऱ्याची काळजी घेऊन दुसऱ्याला इजा पोहोचणार नाही अशा पद्धतीने तुम्ही जगत असाल तर तुमच्यामध्ये येण्याचा अधिकार कोणालाही नाही. मग ते कुटुंबाला नाही, आईबापाला नाही, धर्माला नाही, राज्याला नाही किंवा कुठल्याही समाजाला नाही. तर तुमचं तुम्ही स्वतंत्र आयुष्य तुम्हाला जगता आलं पाहिजे. ते खरं आयुष्य आहे, नॅचरल. जसे तुम्ही आहात
तसे ऑथेंटिक जीवन तुम्हाला जगता आलं पाहिजे. याच्याविषयीची पण लेक्चर्सची लिंक मी तुम्हाला दिली आहे, त्याच्यावर खूप सविस्तर चर्चा तिथे केलेली आहे, ती वाचून पहा, ते ऐका. तर यांचं सेकंड सेक्स नावाचं एक गाजलेलं पुस्तक होतं, अत्यंत गाजलेलं. त्याचं मराठी भाषांतर पण आहे, ते आपल्या लायब्ररीमध्ये पण आहे, ते जरूर वाचून पहा. स्त्रीवादाला एक मोठं वैचारिक अधिष्ठान देणाऱ्या विचारवंत, पण स्त्रीवादाची पहिली लाट, त्या स्त्रीवादाचा विकास 19व्या शतकाच्या शेवटी आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये या बाईंनी जे काय मांडणी केली ती साधारणपणे 60च्या दशकापासून सुरुवात आहे. पण त्याच्या आधी 100 वर्ष जवळपास या दृष्टीने विचार मांडले जात होते. तर स्त्रीवादाची पहिली लाट 19व्या शतकाच्या शेवटी आली, दुसरी 1960च्या दशकामध्ये, तिसरी लाट 1990 ते 2010 असं मानलं जातं. आणि काही जण असं म्हणतात, अजून त्याचं समर्थन सगळे करत नाहीत, पण 2010 नंतर चौथी लाट सध्या चालू आहे असं मानलं जातं. आता या लाटांवरून अमेरिकेमध्ये जी काही चर्चा होते त्याची जाता जाता थोडासा उल्लेख करायचा मला. जनरेशन एक्स, जनरेशन म्हणजे पिढ्या, स्त्रीवादाच्या लाटांशी पण याचा संबंध आहे, म्हणून थोडासा उल्लेख आणि थोडीशी सविस्तर चर्चा आपण याची करणार आहोत. तर 1965 ते 1980 या काळामध्ये जन्माला आलेले जे लोक आहेत त्यांना जनरेशन एक्स किंवा जेन एक्स असं म्हणतात. मग हे कसे असतात तर ते व्यक्तिवादी असतात, ते संशयी असतात, ते तंत्रज्ञानामध्ये कुशल असतात आणि ते बऱ्यापैकी फ्लेक्झिबल. आता खाली काही या काळामध्ये जन्माला आलेल्या नेत्यांची फोटोज इथे दिलेले आहेत. हे आहेत ते कॅनडाचे पंतप्रधान. आता त्यांनी कॅनडामध्ये अफू खुली केलेली आहे. कॅनडामध्ये बरीच स्वातंत्र्य दिलेली आहे, म्हणजे शासन किंवा गव्हर्नन्स ज्याला म्हणतो आपण, कायदे करणं हे कमीत कमी असलं पाहिजे असा यांचा ॲटिट्यूड आहे. तर फ्लेक्झिबल आहेत आणि बॅलन्स्ड असं यांचं व्यक्तिमत्व असतं. हे जेन एक्सवाले आहेत. आता याच्यापुढे एक अतिशय चांगला मॅप आहे. त्या मॅपवरून तुम्हाला म्हणजे जनरेशन्स कशा आहेत. एक जनरेशन साधारणपणे 25-30 वर्षाची समजली जाते, की जन्माला आले आणि त्याच्यानंतर शिक्षण झालं, त्यांचं लग्न झालं आणि त्यांना मुलं झाली, तर त्यांची मुलं ही पुढची जनरेशन झाली. म्हणजे 25-30 वर्षाची साधारण एक जनरेशन पकडली जाते. तर अमेरिकेतले जनरेशन्स कसे आहे त्याचा एक अतिशय सुंदर ग्राफ या प्यू रिसर्च सेंटर किंवा PEW रिसर्च सेंटरनी केलेला आहे. PEW मोठं रिसर्च सेंटर आहे अमेरिकेतलं, त्याची साईट पण जरूर बघा. तर त्यांनी हे क्लासिफिकेशन दिलं आहे. 1928 ते 1945 या काळामध्ये जन्मलेले त्यांना सायलेंट जनरेशन असं म्हणतात. आता त्यांचं वय साधारणपणे किती असणार तर 74 ते 91 वर्षाचं. कॅल्क्युलेशन करून बघा म्हणजे लक्षात येईल. म्हणजे 2019च्या म्हणजे 19चा बेस गृहीत धरून हे मांडलेलं आहे. तर 28 ते 45 यामध्ये जन्मलेले त्याला सायलेंट जनरेशन, कारण या काळामध्ये 2 महायुद्धाच्या मधला आणि दुसऱ्या महायुद्धाचा हा काळ होता. तर त्या काळात लोकांना फारसा मीडिया वगैरे असं काही नव्हतं. लोकांना त्यांचे विचार मांडण्याच्या संधी किंवा मार्ग उपलब्ध नव्हते, त्यामुळे ही सायलेंट जनरेशन. त्याच्यानंतर 1946 ते 64 या काळात जन्मलेले म्हणजे आता 55 ते 73 वर्षाचे असतील असे, त्यांना बेबी बूमर्स असं म्हणतात. तर बेबी बूमर्स
याचं कारण का तर 46ला दुसरं महायुद्ध संपलेलं होतं आणि मग तिथून पुढे विकासाला सुरुवात झाली, बऱ्यापैकी शांतता होती आणि मग त्याच्यामुळे लोकसंख्या पण युरोपातली आणि अमेरिकेतली वाढायला लागली. त्यामुळे त्यांना बेबी बूमर्स असं म्हणतात. त्याच्यानंतर 1965 ते 80 आत्ता आपण आधीच्या स्लाईडमध्ये बघितलं की जे आत्ता 39 ते 54 या वयोगटात आहे ते जनरेशन एक्स, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स पण आपण पाहिल्या. तर हे 65 ते 80मध्ये मग डेव्हलपमेंट चांगलीच झालेली होती आणि टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट म्हणजे इंटरनेट, कॉम्प्युटर्स हे सगळं 65 ते 80मध्ये अमेरिकेमध्ये सुरू झालं. हे जे जनरेशन्स आहेत ते सगळं अमेरिकेतली चर्चा आहे. फक्त एक उदाहरण किंवा माहिती म्हणून मी तुम्हाला सांगतो. भारतामध्ये आपण वेगळ्या प्रकारे कॅल्क्युलेशन करतो, असं करत नाही. पण पद्धत म्हणजे आता प्रभाव असा पडलेला आहे की भारतातल्या जनरेशनसुद्धा याच प्रकारे आता मोजल्या जातात. तर 1965 ते 80 जनरेशन एक्स, त्याच्यानंतर 1981 ते 96 या काळामध्ये जन्मलेले ते मिलेनियल्स, आत्ता जे 23 ते 38मध्ये आहे. आता या मिलेनियल्समध्ये काही जण तुमच्यापैकी निश्चितपणे येत असतील आणि 1997 ते 2012 या काळामध्ये जन्मलेले ते जनरेशन झेड, म्हणजे तुमच्यापैकी बहुतेक जण मला असं वाटतं की जनरेशन झेडमध्ये आता असणार आहे. मी जनरेशन एक्समध्ये आहे. तुमचे सगळे शिक्षक, बहुतेक सगळे शिक्षक तुमचे हे जनरेशन एक्समध्ये असणार आहेत आणि तुम्ही जनरेशन झेडमध्ये आहात. तर साधारणपणे ही जनरेशन्सची चर्चा. तर इथे आपली पेपर नंबर 2ची चर्चा सेमेस्टर 4च्या पूर्ण झाली. तर सर्वांना परीक्षेच्या शुभेच्छा.